या लेसनमध्ये. सो वेलकम ऑल, स्वागत आहे सगळ्यांचं. So आज आपण बघत आहोत जंगल. जो दुसरा इकाईचा जो दुसरा लेसन आहे त्याकडे आपण बघणार आहोत. त्याचं नाव आहे जंगल. त्या जंगलमध्ये आपल्याला बेसिकली काय-काय दिलेलं आहे ते आपण आता बघणार आहोत. तत्पूर्वी आपण नवीन लेसन चालू करण्यासाठी हिंदीचा नवीन एक पाठ चालू करण्याच्या पहिले आपण जे काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत, जे आपण बघून घेतो त्या आपण आता बघणार आहोत. तर बघा, जंगल ह्या ज्या पाठाचं त्या पाठाचं ज्यांनी लेखन करणार ते आहे चित्रा मुद्गल. राइट. कोण आहे काय नाव आहे त्यांचं? चित्रा मुद्गल आणि त्यांचा आपण परिचय थोडा घेणार आहोत. तो जन्म त्यांचा जन्म कधी झाला होता? 10 सप्टेंबर 1900 वी कॅन से 1943 1943 चेन्नईमध्ये जो तामिळनाडूचा आता जो राजधानी आपण त्याला म्हणतो, राइट? तर तामिळनाडूची राजधानी चेन्नई या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. नाव काय त्यांचं? चित्रा मुद्गल. आता पुढे बघा त्यांचा परिचय. त्यांचा परिचय आपण बघून घेऊया. चित्रा मुद्गल जी के लेखन में वर्तमान समाज में रीतीती हुई और मानवीय संवेदनाओं एवं और सॉरी नए नए ज़माने की गतिशीलता और उसमें ज़िंदगी की मजबूरियाँ का चित्रण बड़ी गहराई से हुआ है. तो बघा बेसिकली त्यांनी काय केलेलं आहे, या जो आता जंगल हा पाठ आहे, या जंगल पाठामध्ये आपल्याला कशाबद्दल दिलेलं आहे, तर हा जंगल हा कोणता जंगल आहे? तर बघा जंगलाचे बेसिकली प्रकार आपण 2 बघू शकतो, राइट? 2 जंगलाचे प्रकार आपण इकडे बघू शकतो. म्हणजे कोणतं-कोणतं जंगल? तर बघा बेसिकली ज्याच्यामध्ये झाडं वगैरे असतात. म्हणजे जो आपण नैसर्गिक जंगल आपण जो बेसिकली आपण जे बोलतो, तो तर जंगल आहेच आहे. परंतु आत्ताच्या काळामध्ये, आत्ता या घडीला आपण बोलतो, की आपल्या पृथ्वीवरती आपल्याला 2 प्रकारचे जंगल दिसून पडतात. आता 2 प्रकारचे म्हणजे कोणते-कोणते? तर बघा, फर्स्ट आहे, फर्स्ट वाला जंगल तो हा जंगल, की ज्यात मनुष्य सॉरी पहिला जंगल आहे तुम्ही बोलत ज्याच्यामध्ये झाडं-झुडपं, प्राणी वगैरे राहतात आणि दुसरा जंगल हा कोणाचा झालेला आहे? तर मनुष्याचं जंगल झालेलं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला खूप मोठ्या-मोठ्या, उंच-उंच इमारती, नंतर मानवी जीवन जास्त प्रमाणात चालू म्हणजे बघा शहर हा काय झालाय, आता जर आपण त्याचा कंपॅरिझन शहरासोबत केलं, की मोठ्या नगरांमध्ये केलं किंवा जिल्ह्यांमध्ये केलं, तालुक्यामध्ये केलं, तर बघा हे एक शहर, जिल्हा आणि लोकवस्ती किंवा शहर आपण बोलतो शहर, जिल्हा, नगरे किंवा मोठा तालुका किंवा महानगरे हे बेसिकली काय आहेत? तर हे बेसिकली आपण जर लेखकाच्या नजरेने बघितलं, तर हे बेसिकली लेखकाच्या नजरेने का आपण जर आपल्याही नजरेने जर पहिलं थोडासा नजरिया जर आपण चेंज केला, तर आपल्याला हे जे नगरे आहेत किंवा हे जी जागा आहे किंवा हे जे शहर आहेत, हे आपल्याला काय दिसतील? तर हे आपल्याला जंगल दिसतील. ज्याप्रमाणे जंगलामध्ये बघा कशाप्रमाणे आपण कंपेअर कसं करतोय बघा. ज्याप्रमाणे जंगलामध्ये आपल्याला मोठमोठे झाडे किंवा खूप असे प्राणी किंवा खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी वगैरे आपल्याला आढळून येतात. खूप वेगवेगळ्या प्रकारचे रोपटे वगैरे आढळून येतात. किंवा खूप वेगवेगळ्या प्रकारे छोटे असावं किंवा मोठे असावं अशा प्रकारचे खूप आपण बोलतो झाडे-झुडपे आपल्याला आढळून येतात. त्याचप्रमाणे या मानवी जंगलांमध्ये म्हणजे मानवी जंगलामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या इमारती, कोणत्या इमारती खूप उंच, कोणत्या इमारती छोट्या, कुठे छोटे-छोटे घरं, कुठे मध्यम आकाराचे घरं आणि त्या घरामध्ये असणारे खूप असे लोकं आणि प्लस त्या ह्याच्यामध्ये असणाऱ्या लोकांची संख्या. तर बघा हे अशाप्रमाणे आत्ताच्या घडीमध्ये म्हणजे आजच्या जमान्यामध्ये आपण बोलू शकतो, की 2 प्रकारचे जंगल आपण बघू शकतो. एक नैसर्गिक जंगल आणि एक मानवी जंगल. तर मानवी जंगल म्हणजे कोणता? तर मानवाने निर्मित केलेला नाही, तर मानवाचं जंगल ज्याला आपण आत्ता नवीन भाषामध्ये शहर, महानगरे किंवा मेट्रो सिटीज असं काहीतरी म्हणत असतो. अशा प्रकारची काही घटना आहेत किंवा अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल लेखिका बोलतात. तर लेखिका बेसिकली कोणाबद्दल बोलतात? तर लेखिका बेसिकली मानवी जीवन किंवा मानवाचे जे स्वरूप आहेत, हे कशाप्रमाणे हळू चेंज होतात किंवा कशाप्रमाणे त्यांच्यामध्ये होणारं परिवर्तन किंवा त्यांचं वैशिष्ट्यपूर्ण लेखन करण्याचं ते काम करत आहेत. राइट? तर अशा प्रकारे आपले जे लेखिका आहेत, त्यांचं नाव आहे चित्रा मुग्धल. यांनी या पाठामध्ये म्हणजे जंगल या पाठामध्ये त्यांनी काय लिहिलेलं आहे, हे आपण आता बघून घेणार आहोत. राइट? तर बघा गद्य संबंधित जे आहेत ते आपण बघणार आहोत. तर ओके. तर त्याच्यापूर्वी आय गेस की त्यांनी मानवी निर्मित ह्या गोष्टीबद्दलच त्यांनी लिहिलं असावं. तर आता आपण वाचूया, लेसन्सकडे वळूया. हा लेसन आपण पूर्ण करणार आहोत. ओके. सो लेट्स गो. सो रीडर अनिमा जोशी. आता आपण लेसन चालू केलेलं आहे, ठीक आहे. तो सगळ्यांनी लक्ष द्या. रीडर अनिमा जोशी के मोबाइल पर फोन था मांडवी दीदी की बहू तविषा का. तर बघा इथं रीडर रीडर मीना जोशी हे एक नाव आहे.
त्या नावाकडे म्हणजे हे एक नाव म्हणजे एक व्यक्ती या व्यक्तींच्या मोबाईलवरती आपल्याला फोन आलेला दिसत आहे. ते कोणाचा त्यांचे भाऊ तविसाचा फोन आलेला आहे. तर त्यांचं काय संभाषण झालं ते आपण आता बघणार आहोत. तो कह रही थी, "आंटी बहुत बहुत ज़रूरी काम है." तो त्यांचं कोणतं काम आहे ते आपण बघूया. "अम्मा से बात करवा दे." तो अनिमा दीदी के असमर्थता जताई और मांडवी दीदी कक्षा ले रही है। बाहर आते ही वह संदेश आपको दे दूँगी। वैसे हुआ क्या? घर में सब कुशल-मंगल तो है ना? तर म्हणजे बेसिकली त्यांना एक फोन आलेला आहे. इथे एक थोडंसं चित्रण इथे दिसलेलं आहे, की फोन आलेला आहे आणि फोन आलेला आहे आणि थोडंसं इम्पोर्टंट काम आपल्याला तिथं दिलं नाही. एक एमर्जन्सी आपल्याला या ठिकाणी या तक्त्यामध्ये आपल्याला दिसत आहे. तर आता पुढे बघूया, की एक्झॅक्टली काय आहे आणि काय नाही. बघा, परेशानी का कारण बताए की बजाय तनीषा ने उनसे पुनः आग्रह किया कि आंटी अम्मा से बात करवा दीजिए और अम्मा से बात हो जाती तो बेटर हो जाता. मतलब हे मी भूललोय, बेटर हो जाता. तो म्हणजे बेसिकली त्यांनी काय झालं, की त्यांना एका त्यांना फोन आला होता. त्या तविसाचा सॉरी, तविसाचा त्यांना फोन आलेला आणि ते फोन त्यांच्यासाठी आला होता. ते म्हणजे कोणाचं डिअर अनिमा जोशी यांच्यासाठी तो फोन आलेला होता. परंतु ते बेसिकली कक्षा घेण्यामध्ये बिझी असल्याकारणाने कक्षा म्हणजे क्लास घेण्यामध्ये बिझी असल्याकारणाने त्यांनी म्हटलं, की आपण नंतर बोलूया किंवा काय काम असेल तर तुम्ही आम्हाला सांगा. अशा प्रकारे थोडा आग्रह केला. परंतु त्या आग्रहाला त्यांनी काही उत्तर न देता त्यांनी बोलले, की "जर आंटी अम्मा जी से बात हो जाती तो बेटर हो जाता." तो अशा प्रकारे थोडं त्यांनी बोललं. नंतर अमीषा जोशी को स्वयं उसे टालना बुरा लगा. और फिर अब आगे देखते हैं कि क्या हुआ क्या नहीं। उचित नहीं लगेगा तभी सा अनुशासन भंग होगा। मुझे बताओ तविसा बताएँ मैं बताने में झिझक कैसे? म्हणजे म्हणजे तिला एक थोडं इन्सिस्ट केल्यासारखं किंवा तिला एक सांगण्यात आलं, की तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही ते प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. तर अशा प्रकारची गोष्ट त्या ठिकाणी आपल्याला बघत की जिथे अशा प्रकारची गोष्ट आपल्याला बघण्यात जिथे एक एमर्जन्सी कॉल आल्याकारणाने आणि त्या एमर्जन्सी कॉलमध्ये बिझी असल्याकारणाने त्यांना एक थोडं टाळण्यात आलं. परंतु एक असं सिनारिओ इमर्जन्सी कॉल आलेला आपण सिनारिओ इथं बघू शकतो. तर इमर्जन्सीच्या कॉलचं कारण काय ते आपण बघूया. की "नहीं आंटी ऐसी बात नहीं." तबीसा का स्वर भरा-सा आया और तबीसा ने बताया, "घर में जो जुड़वा खरगोश के बच्चे पाल रहे थे, उन्होंने सोनू-मोनू उनमें से सोनू नहीं रहा." तर बघा बेसिकली त्या ठिकाणी आपल्याला एक इमर्जन्सी होण्याचं कारण हे होतं, की यामध्ये म्हणजे तविसा म्हणजे जी भाऊ होती तिने काय केलेलं आहे, तिने फोन केला आणि त्याने एमर्जन्सीमध्ये त्याने एक सांगण्यामध्ये ट्राय केला आणि त्यात आपण बघत होतो, की व्हॉट एक्झॅक्टली हॅपन्ड. सो जे त्यांच्याकडे जे सोनू मोनू नावाचे 2 खरगोश होते. खरगोश म्हणजे आपण त्याला ससा असं म्हणतो. ससा ते पाळत होते आणि त्यांच्यामधला जो सोनू आहे, जो एक खरगोश आहे किंवा एक जो ससा आहे, तो वारला किंवा नाही रहा म्हणजे तो मेला अशा प्रकारचं एक या ठिकाणी चित्रण आपण बघू शकतो. तो 10:30 के करीब काम वाली कमला घर में झाड़ू पोछा लगाई थी. ओके, ओके. सॉरी फॉर दैट. झाड़ू पोछा लगाई तो ओके. तो बैठक बोर आते हुए उनकी नज़र सोनू पर पड़ी। जगाने के लिए उसने सोनू को हिलाया। उसको जगाने के सोनू पर कोई प्रतिक्रिया नहीं हुई। वह वह बुदबुदाई और कैसे घोड़े बेचकर सो रहा है शैतान। ओके, शैतान उसकी टाँग पकड़कर उसे सोफ़े के नीचे से बाहर घसीट लाया, मगर सोनू ने कोई हरकत नहीं की। कमला ने खींचकर तबीसा को पुकारा, छोटी बीजी। तबीसा अचेत सोनू को देखकर अ, घबरा गई, फिर बाद में गोदी में उठाया और उसको रेशम सी देह हाथों में टूटी कोपल सी झूल गई. म्हणजे बघा बेसिकली या ठिकाणी आपल्याला दिसतं, या ठिकाणी काय झालेलं आहे, की त्यांच्या इथे एक कमला नावाची जी बाई असते, जी बेसिकली झाडू पोछा मारणारी किंवा त्यांच्यातले एक नोकराने आपण त्यांना बोलू शकतो. त्या नोकराने सकाळी 10:30च्या सुमारास ते जेव्हा झाडू मारत होते,
त्यावेळेस त्यांनी बघितलं की सोनू जो ससा आहे, तो ससा एका सोफ्याच्या खाली झोपलेला तिथं आढळून आलेला होता आणि त्याला उठवायचा प्रयत्न करण्यात आले होते, परंतु तो उठला नाही. आणि त्याला नंतर बाहेर काढण्यात आलं होतं, तरीसुद्धा तो उठला नाही. तर त्याला खूप असं प्रयत्न करण्यात आला, परंतु तो उठलेला नाही आणि ती खबर तनिषा यांना सॉरी तविषा यांना कळालेली आहे, असं आपण बघू शकतो. तो उसकी समझ में यही नहीं आ रहा था कि वो क्या करे? आस-पास जानवरों के लिए कोई डॉक्टर नहीं। अपनी समझ से उन्होंने बच्चों के डॉक्टर को घर बुलाकर सोनू को दिखाया। डॉक्टर ने देखते ही कह दिया, प्राण नहीं है अब सोनू में। आंटी आप अम्मा को जल्दी घर भेज दें और घंटे भर में प्ले स्कूल से पियुष घर आ जाएगा. तर बघा ओके. तर अशा प्रकारचे एक सिनेरिओज आपण इथे झालेला आपण बघू शकतो, की डॉक्टरला वगैरे बोलवण्यात आलेलं आहे आणि सोनू म्हणजे जो खरगोश आहे, तो मृत हा घोषित झालेला आहे. राइट? आता नेक्स्ट आपण बघूया पुढे काय आहे. तो मांडवी दी घर पहुंची. सोफे के बीच के कील पड़े फर्श से सोनू को पड़ा हुआ था मतलब निश्चित पड़ा हुआ था और पीयूष उसी को निकट गुमसुम बैठा हुआ था और सोनू मोनू की प्रक्रिया और परिक्रमा सा करता भी दाएं दाएं से ठिठक उसे गौर से ताकले ता ओके, दॅट इज टाकणे लगता. तो बेसिकली ह्याच्यामध्ये आपण बोलतो की त्यांच्यामध्ये जो पियुष नावाचा मुलगा होता, जो माझ्या मते तनिषाचा मुलगा असावा, जो प्ले स्कूलमधून आलेला होता आणि त्याला आवडत असावे सोनू म्हणून. तर ज्याप्रमाणे त्यांना कळालं की सोनूचा एक मृत्यू झालेला आहे किंवा सोनू हा मरण पावलेला आहे. तर त्याच्यानंतर त्याने म्हणजे एक थोडासा एक उदासीन असा एक परिसर किंवा वातावरण एक उदासीन असं तिथं निर्माण झालेलं आपण बघू शकतो सोनूच्या मृत्यूच्या कारणामुळे. ठीक आहे? मिनिट सगळ्यांची अटेंडन्स मी घेतो. ओके, गिव्ह मी मिनिट. द नेक्स्ट पॉइंट दॅट इज ठहरते रहो, ताकते रहो और कभी म्हणजे बेसिकली त्यांच्याबद्दल आपण बोलण्यात आलं तर पीयूष की स्तब्धता तोड़ने उन्हें ज़रूरी था। नन्ही सी जिंदगी में वह मौत के पहली बार मिल रहा था. तो बघा नन्ही सी जिंदगी म्हणजे पीयूष हा बेसिकली काय झालं होतं, की सोनू आणि मोनू यांच्यासोबत तो खेळत असे आणि त्या सोनू आणि मोनू सोबत खेळत असल्या कारणाने ज्याप्रमाणे सोनूचा देहांत झाला किंवा सोनूचा मृत्यू झाला होता, तर ते मौत के सामने किंवा किंवा मृत्यूला तो पहिल्यांदा बघत आहे. म्हणजे म्हणजे तो जन्मल्यानंतर किंवा तो पैदा झाल्यानंतर आपण बोलतो, की त्यांच्या घरामध्ये कोणतीही दुःखद घटना घडलेली नाही. तर त्याच्यासाठी पहिली दुःखद घटना आणि जवळची दुःखद घटना म्हणजे सोनूची मौत आहे. राइट? सो मौत उसके समझ में नहीं आ रही है और ऐसे कभी हुआ नहीं कि उन्होंने घर की घंटी बजाई हो और तीनों तब का दरवाजे खोलने खोलने ना दौड़े हो. तो बघा खोलो तो पीयूष भी पाता था मगर मुँह दरवाजे की ओर उठाए वे दोनों भी पीयूष के नन्हे हाथों में उन्हें अपने अगले पंजे लगाते हुए म्हणजे ते बेसिकली जशाप्रमाणे ते आपण बोलू शकतो की ससा ज्याप्रमाणे त्याचं पीयूषसोबत जे रिएक्शन्स करत होते त्याचप्रमाणेच आपण बघत आहोत. तो पीयूष का सिर उन्होंने अपनी छाती से लगाया था और पीयूष रोने लगा, "दीदी, दीदी सॉरी दादी, दादी ये सोनू को क्या हो गया है? दादी सोनू बीमार है तो डॉक्टर को बुलाकर दिखाइए ना दीदी, दादी और अम्मा अच्छी नहीं है ना बोलती है सोनू मर गया." तो बेसिकली या ठिकाणी बहुतेक एखाद्या लहान मुलाचं कशाप्रमाणे एक वर्ताव असतो, की जो प्रथमतः ज्याला मृत्यू म्हणजे काय असतं हे त्याला माहिती नसतं. परंतु प्रथमतः जो बघतो, की मृत्यू हे काय आहे? तर त्याचे जे रिएक्शन्स जे बोलतात ना, एक स्वाभाविक रिएक्शन्स स्वाभाविक त्याच्या प्रतिक्रिया जे आपण बोलतो, स्वाभाविक प्रतिक्रिया जे असतं त्याप्रमाणेच आपण बघू शकतो, की पियुषची सुद्धा प्रतिक्रिया त्याचप्रमाणे येत आहेत, की त्याच्या दादींना तो बोलतो, की आई हे वाईट आहे कारण आई हे बोलते मर गया आणि त्याला बेसिकली मर गया किंवा मृत्यू हे काय असतं ह्याची कल्पना नाहीये, असं आपण बघू शकतो. राइट? तो आता पुढे बघूया. वह रूडे स्वर में सादती हुई उसने समझाने लगे कि रोते नहीं पीयूष, सोनू को दुःख होगा. सोनू तुम्हें हमेशा हँसते देखना चाहता था ना. तो एक थोडंसं एक समजूत घालण्याचा प्रयत्न इथे चालू आहे असं बघू शकतो. आणि तो मोनू उनकी गोदी में
सटाकर उनके चेहरे को देखते रहा थे और बिटर-बिटर दृष्टि आंसुओं से भरी हुई। जानवर भी रोते हैं। पहली बार उन्होंने किसी जानवर को रोते हुए देखा। मोनू को हथेली में हल्के हाथों से दबोचकर उन्होंने उसके सीने से सटा लिया। फिर बाद में और हिचकियाँ भर रहा था मोनू और काली दबली उनके चेहरों पर उतरी हुई थी. तो बघा म्हणजे ज्याप्रमाणे माणसांमध्ये जी फिलिंग असते आणि माणसाचं कोण जवळचं जर वारलं, तर त्याला मध्ये जी रिएक्शन्स असते त्याचप्रमाणे रिएक्शन किंवा त्याचप्रमाणे प्रतिक्रिया आपल्याला जनावरांकडून सुद्धा आपल्याला बघू शकते. ज्याप्रमाणे मोनू हा सोनू वारल्या कारणाने किंवा सोनू जो ससा आहे, तो ससा वारल्या कारणामुळे मोनूचे जे रिएक्शन्स आहेत, स्वाभाविक रिएक्शन जे माणसाचे रिएक्शन ज्याप्रमाणे पियुषचे जे हालत होते, त्याचप्रमाणे मोनूचे सुद्धा हालत असलेले आपण बघू शकतो. तर बघा, और अनिमा जोशी के मोबाइल से उन्होंने बेटे शैलेश को दफ्तर से खबर कर देना उचित समझा था। न जाने परेशान तबीसा ने शैलेश को फ़ोन किया हो, न किया हो। शैलेश ने कहा था, "ऐसा करें अम्मा, घर पहुँच ही रही है आप।" तो नीचे सोसाइटी में चौकीदार को कहते हुए सोनू को उठाकर अपार्टमेंट से लगे नाले में फिकवा दे. तो बघा त्यांनी काय केलं होतं, की तो म्हणजे जो अ, काय काय शैलेश याने सांगितलं, की की जो वॉचमन आहे, त्या वॉचमनला सांगून आपण त्या सोनूला पकडून ते फिकवा दे अशा प्रकारे गोष्टी इथे झालेल्या आपण बघू शकतो. तो उन्होंने शैलेश से स्पष्ट कह दिया था, की छुट्टी लेकर वह फौरन घर पहुँचे और उनके घर पहुँचते ही पीयूष घर पहुँच चुका होगा। नाले में वह सोनू को हरगिज़ नहीं फेंक पा सकती और पीयूष सोनू को बहुत प्यार करता था। स्थिति से भागने की बजाय उसका सामना करना ही बेहतर है। सोनू को घर में न पाकर न पाकर उसके अबोध मन की जिन सवालों में से पूरे घर को डक टकराना होगा और उसे सांभाळणं कठीण होगा. म्हणजे या ठिकाणी बेसिकली आपल्याला बघतो, की बघा एखादा व्यक्ती भले तो प्राणी असो किंवा आपल्या जवळचा असो किंवा आपला शत्रू असो किंवा लांबचा असो, कोणी असो, त्या माणसाला जर त्याची मृत्यू झाली, तरी त्याला आपलं रिस्पेक्ट देणं किंवा त्याला त्याची काळजी घेणं किंवा त्याला आपला आदर करणं हा आवश्यक आपला घटक आहे. म्हणजे माणुसकी आपल्याला बेसिकली काय सांगते? माणुसकी आपल्याला हेच असं नाही सांगत, की आपल्याला फक्त चांगले वर्ताव हे प्रा हे हे फक्त माणसांसोबतच केलं पाहिजे. तर माणुसकी हा एक नाता असा आहे किंवा माणुसकी हे धोरण एक असं आहे, की आपल्याला फक्त माणसांसोबतच नाही म्हणजे माणसांसोबतच नाही तर आपल्याला निसर्गासोबत, प्राण्यांसोबत, झाडांसोबत या सगळ्यांसोबत चांगले वर्तव आपल्याला ठेवले पाहिजे आणि त्यांना आपण रिस्पेक्ट हा करणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे एक जबाबदारी आपल्याला या ठिकाणी या या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. नंतर बघा जमादार को घर पहुँचते हैं, वो खबर कर देंगे। उनकी इच्छा है कि घर के बच्चे की तरह सोनू का अंतिम संस्कार किया जाएगा। और पहुँचते ही शैलेश ने कहा और पहुँचता हूँ, शैलेश ने कहा, राइट. म्हणजे शैलेशला सांगण्यात आलं होतं, तो शैलेश को इतना सब कुछ बात समझाने के बाद वो शैलेश बोला कि ठीक है, मैं पहुँचता हूँ. तो उन्होंने पीयूष को समझा दिया था कि तुम्हारे सोनू के ज़मीन में गाड़ने ले जा रहे हैं तुम्हारे पापा. नन्हे बच्चों की मौत होती है, तो उन्हें ज़मीन में गाड़ दिया जाता है. दादी उसके दिल में उसके दिल में खुद क्यों था उसके दिल में दुःख क्यों था सॉरी खुद नहीं दुःख क्यों था? उसके अपने माँ-बाप से अलग जो कर दिया था, किसने किया दादी? तो बघा, उस दुकानदार ने जिसने हम उसे खरीद कर लाए थे। दुकानदार पशु-पक्षियों को बेचते हैं ना? तुम्हें बताओ, माँ-बाप से दूर होकर बच्चे दुखी होते हैं कि नहीं? होते हैं दादी। मम्मी 4 दिन के लिए मुझे छोड़कर नानू के पास मुंबई गई थी, तो मुझे भी बहुत दुःख हुआ था। तो दादी, दुःख से मर जाते हैं कभी-कभी पीयूष। सोनू भी मर सकता है।
तर बघा या ठिकाणी आपल्याला एक थोडासा भावूक असा दृश्य या ठिकाणी आपल्याला दिसतं, की एखाद्या आई-वडिलांचं म्हणजे आई-वडिलांच्या जर लांब आपण गेलो, भले आपण असो किंवा प्राणी पक्षी असो, जर आई-वडिलांच्या जर लांब गेलो असतो, तर त्यांना दुःख हे होत असतं. म्हणजे मानवाला जशाप्रमाणे दुःख होत असतं, त्याचप्रमाणे आपण बघतो प्राण्यांना सुद्धा दुःख होत असतो, राइट? सो नेक्स्ट आपण बघूया, की त्यांना म्हणजे काय सिनेरिओज आपण या ठिकाणी आणि पुढे काय-काय ते आपण बघूया. सो कैसे हट पटक लिया था पीयूष ने। तो देखो, घर में वह भी खामोश और खरगोश पालेगा, तोते का पिंजरा लगाया। फिर बाद में आपण बघू की तविसा और शैलेश के संग संग महरौली शैलेश के मित्र के बच्चों के जन्मदिन पर गया था पीयूष। उन लोगों ने उन्हीं लोगों ने मेजोले नीम नीम के पेड़ की डाली पर तोते का पिंजरा लटका दिया था। जालीदार बड़े से बाकड़े में उन्होंने खरगोश पाल रखा था। पीयूष को खरगोश और तोता चाहिए। तविसा और शैलेश ने बहुत समझाया, फ्लैट में पशु-पक्षी पालना कठिन है। कहते हैं कहाँ रखेंगे उन्हें? बालकनी में। पीयूष ने जगह ढूँढ ली। फिर बाद में नंतर बघूया आपण काय झालं, तर तविषा ने उसकी बात काटते हुए काट उसे बहलाना चाहा, परंतु लेकिन पूरे दिन खरगोश खरगोश बाकड़े में नहीं बंद कर सकते। उन्हें कुछ समय के लिए खुला छोड़ना होगा। छोटे से घर में वो भाग-दौड़ी करेंगे, सूसू-छीसी करेंगे, फिर उसकी टट्टी पेशाब कौन साफ करेगा? दादी करेगी। ओके, तो दादी पढ़ाने कॉलेज जाएगी या उनके पीछे कौन करेगा? स्कूल से घर आकर मैं कर लूँगा। सारा घर हँस पडा. ओके. तर या ठिकाणी आपल्याला एक दृश्य आपल्याला दिसतं, की लहान मुलाचं जसं म्हणजे पियुष हा एका मित्राच्या बर्थडे पार्टीला गेला होता. त्या बर्थडे पार्टीमध्ये त्याने त्याच्या घरामध्ये पिंजरामध्ये पोपट आणि प्लस सश्याचे 2 जोडी त्यांनी घरं बघितलं होतं. तेच ते जिद्द त्यांनी आपल्या घरवाल्यांसमोर अ, सांगितलेली आपण बघत होतो. म्हणजे पियुष जो होता त्याने त्याच्या मित्राच्या घरी ज्याप्रमाणे ससा आणि तोता आहे, त्याचप्रमाणे माझ्या घरी सुद्धा असलं पाहिजे. अशा प्रकारच्या त्यांनी एक जिद्द मनात पकडलेली होती आणि ते जिद्द मनात पकडलेल्या कारणामुळे ओके. कारणामुळे त्याचं साफ-सफाई कसं करणार आणि एक छोटंसं घर त्यांचं होतं. एक फ्लॅट होता. जसं आता आपण बिल्डिंगमध्ये फ्लॅट्स बघतो त्याचप्रमाणे फ्लॅट्समध्ये ते राहत असतात आणि त्या छोट्याशा घरामध्ये त्यांना पाळणं हे खूप कठीण आहे. अशा प्रकारचं समजुती देऊन सुद्धा ते एक बालमन ज्याप्रमाणे एकदा जिद्दीला पेटलं, की म्हणजे जिद्द जर त्याने केली, की ती जिद्द ते पूर्ण करायचा ते प्रयत्न करत असतात. तशा प्रकारचा पियुषचा सुद्धा स्वभाव आपण इकडे बघू शकतो. म्हणजे बालहट्ट जो बेसिकली आपण बोलतो, ते बालहट्ट इथं आपल्याला दिसत आहे. तर बघा सब लोग तब और चकित रह गए जब पीयूष ने दादी को पटाने की कोशिश की कि दादी उसके जन्मदिन पर कोई ना कोई उपहार देती है। क्यों ना इस बार वे उसे खरगोश और तोते लाकर दे देंगे। निरुत्तर उसे लेकर लाजपत नगर चिड़िया की दुकान में गई। पीयूष ने खरगोश का जोड़ा पसंद किया और तत्कालीन उनका नामकरण भी कर दिया, सोनू मोनू। सोनू मोनू के साथ उनका घर भी खरीदा गया और जालीदार बड़ा-सा बाकड़ा। फिर बाद में हम लोग देखते हैं कि उसके शौच सोसाइटी से उसके सारे हमजोली बड़ी देर तक बालकनी में डाँटे खरगोश के देखते रहते रहे और पीयूष के भाग्य से ईर्ष्या करते रहे. म्हणजे बेसिकली त्यांनी काय केलं, की हां, आपण बघा जर आपल्या मित्रामध्ये किंवा आपल्या ग्रुपमध्ये किंवा आपल्या मित्रामध्ये जर एकाकडे जर बाईक आली असावी किंवा एकाकडे जर चांगली सायकल असेल किंवा एखाद्याचं घर चांगलं असेल किंवा एखाद्याकडे कोणता ना कोणता प्राणी, कुत्रा जे असं पाळलेलं असेल, तर आपण बघा आपण एक त्या त्या मित्राकडे आपण जरा चांगल्या नजरेने बघतो किंवा आपण त्या मित्राकडे आपण एक थोडासा ह्याच्याने बघतो, की हां, तुमच्याकडे प्राणी आहे किंवा अशा प्रकारचे ते म्हणजे आपण वाह-वाह करतो बेसिकली. त्याच प्रकारचे वाह-वाह पियुषचे पण झालेले आपण बघू शकतो, राइट? सो धिस इस द थिंग. तो म्हणजे त्या प्रकारचा त्याचा बालहट्ट कुठे ना कुठे पूर्ण झालेला आपण बघू शकतो. तर बघा दुसरे दुसरे रोज
भी मोनू सामान्य नहीं हो पाया. फिर बाद में तर हे एक बेसिकली एक फ्लॅशबॅक आपण बघू शकतो. तर आता फ्लॅशबॅक झाल्यानंतर पुढे काय झालं ते बघूया. तर बघा सोनूची मृत्यू झाली. सोनूचा मृत्यूचा जो दिवस होता तो एक अति कठीण प्रसंग हा सगळ्यांसाठी होता. म्हणजे फक्त सोनूसाठीच नाही, तो मोनूसाठी सुद्धा होता. मोनू म्हणजे दुसरा जो खरगोश आहे त्याच्यासाठी सुद्धा होता. तर बघा दुसरा दिन म्हणजे दुसरा दिन आला, दुसरा दिवस आला तरीसुद्धा तो स्तब्ध झाला नाही, तो सामान्य झाला नाही. तो तरीसुद्धा तो रडतच होता. तरीसुद्धा तो दुःखातच होता. और बघा, पीयू को भी दादी ने प्ले स्कूल में भेजने की मानसिकता न समजा म्हणजे त्याला प्ले स्कूलला आपण न पाठवूया अशा प्रकारचा एक निर्णय तिथं घेण्यात आला. पीयू उसका घर का नाम था और पीयूष घर में रहेगा तो दोनों एक दूसरे को उसको देख ढाढ़स ढाढ़स महसूस करेंगे। फिर बाद में उन्होंने स्वयं भी कॉलेज जाना स्थगित कर दिया। फिर बाद में अपन बोलते हैं बाकी सुबह मोनू के दूध से कटोरे को छुआ तक नहीं बगल में रखे सोनू के खाली दूध के कटोरे को रह रहकर सूंघता रहा. उन्हें मोनू की चिंता होने लगी. तर बघा बेसिकली आता आपण बघू शकतो, की जो एक खरगोश म्हणजे त्याचा जो साथीदार होता, त्याचा जो जोडीदार होता, तो वारल्या कारणामुळे त्याचा एक जो झटका, जो मानसिक जो झटका आपण जो बोलतो, तो मोनूला सुद्धा झालेला या ठिकाणी आपण बघू शकतो. तो मोनूचा पण एक थोडीशी एक मेंटॅलिटी चेंज झालेली आहे आणि तो सुद्धा एखादा दुःखामध्ये दुःखाचा डोंगर त्याच्यावरती तुटलेला आहे, अशा प्रकारचं आपल्याला चित्रण इकडे दिसत आहे. तर बघा, तविसा तर या दुःखाच्या डोंगरामध्ये प्रत्येक जण आपले जे काम आहेत, म्हणजे भलेही ते कॉलेजमध्ये दादीला कॉलेजमध्ये म्हणजे तविसा नाही, दादीचं कॉलेजमध्ये जाणं असावं किंवा पियुषच्या शाळेमध्ये जाणं असावे किंवा मोनूचं खेळणं असावं. हे सगळ्या गोष्टी काय झालेल्या आहेत, तर बंद झालेलं आपण बघू शकतो. म्हणजे त्या दिवसासाठी नेक्स्ट डेसाठी ते स्थगित झालेलं आपण बघू शकतो. तर बघा तविसा बोध से भरी हुई थी और मानवी दी मानवी दी से उसने अपना संशय बाँटे. चावल की टंकी से धुन हो रहे थे. उसके सुबह उसने मारने के लिए डाबर की बोरी की गोलियाँ की शीशी खोली थी और चावलों में डालने के लिए ओके और शीशी में ढक्कन मरोड़कर जैसे ही उन्होंने ढक्कन खोलना चाहा, कुछ गोलियाँ छिटकर दूर जा गिरे और गोलियाँ के बटोरे उसने टंकी में डाली थी और फिर बाद में हम लोग बोले थे फिर भी उसके शक है कि एकाध गोली और कोने में छूट गई होगी और म्हणजे बघा बेसिकली ते एक याप्रमाणे या ठिकाणी एक प्रसंग आपल्याला दिसतोय. त्याच प्रसंगामध्ये तबीसा हे स्वतःला एक अपराध म्हणून समजवत आहे. कारण का बरं ते स्वतःला अपराधी म्हणून समजवत आहे? अपराधी म्हणजे सोनूच्या मृत्यूला स्वतःला कारणीभूत असे ते समजत आहे. तर त्याचं कारण हे, की ते डांबर गोळ्या आपण जे गोळ्या आपण जे टाकतो कशामध्ये म्हणजे तांदळाच्या डब्यामध्ये आपण जे गोळ्या टाकतो, की जेणेकरून तांदळाला जे किडे वगैरे आपण जे बोलतात किंवा जे सोंड वगैरे जे आपण जे म्हणतो ते लागू नये यासाठी किंवा त्या प्रकारची गोष्ट होऊ नये यासाठी जे आपण भलेही तांदूळ असावं किंवा गहू असावं किंवा जे डांबराच्या गोळ्या आपण जे बेसिकली यूज करतो. अशा प्रकारची काही गोष्ट आहे ज्याच्यामधून किडे लागत नाही. त्याचा प्रकारचा एक केमिकल बॉल आपण म्हणूया किंवा रासायनिक जो बॉल आहे तो बेसिकली पडला असावा कुठे ना कुठे कोपऱ्यामध्ये. कोपऱ्यामध्ये पडला असावा आणि टाकल्यानंतर ते पडला असावा आणि तो एखाद बॉल हा कदाचित सोनूने खाल्ला असावा. अशा प्रकारचा एक संशय आपल्याला तविसाच्या मनामध्ये उद्भवलेला आपण बघू शकतो. तर बघा त्याच्या पुढे काय होतं ते आपण बघूया. दादी दादू मोनू मेरे साथ खेलता क्यों नहीं? म्हणजे या ठिकाणी आता पियुषचे थोडेसे गोष्टी आपल्याला दिसते. तो बेटा सोनू के बिछड़ गया है, वह दुखी है. दोनों को एक दूसरे के साथ रहने की आदत पड़ गई थी ना. तो बघा मुझे भी तो सोनू के जाने का दुःख है. दादी
क्यों क्यों दादी क्या हम दोनों भी मर जाएँगे? मानवी दी ने तड़प कर पीयू पीयू के मुँह पर हाथ रख दिया, डाँटा, ऐसे बुरे बोल क्यों बोल रहे हो? पीयू ने प्रतिवाद किया, मतलब पीयूष ने प्रतिवाद किया, आप ही ने तो कहा था दादी, सोनू दुःख से मर गया है। हाँ, कहा था। और उसे अपने माँ-बाप से बिछड़ने का दुःख था। जंगल उसका घर है। जंगल में उसके माँ-बाप हैं। फिर बाद में ओके, तुम तो अपने माँ-बाप के पास हो। दादी, हम मोनू को उसके माँ-बाप के अलग रखेंगे तो वो भी मर जाएगा दुःख से. मानवी दी निरत्तर हो गई. तो बघा म्हणजे मुलांचे कितपर्यंत कोणत्या आणि कोणत्या लेव्हलवरती एक बुद्धी आणि एक 7 गोष्टी चालतात ते आपण आता बघणार आहोत. तो ते आपण बघणार तर तर ते त्याच्यामध्ये बोलतो मानवी दी निरत्तर हो गई. बाद में ओके, तो दादी हम मोनू को जंगल में ले जाकर छोड़ देंगे। वो अपने मम्मी-पापा के पास पहुँच जाएगा, तो फिर वो मरेगा नहीं। नहीं मरेगा मरेगा नहीं ना, तो नहीं मरेगा, पर तुम मोनू के बिना रह लोगे। मानवी जी ने कंठ भर आया, रह लूँगा. ठीक आहे. म्हणजे बघा या ठिकाणी काय झालं, की या ठिकाणी त्याच्या दुःखामुळे, त्या दुःखामध्ये एक असा एक डिसिजन घेण्यात आला, की आपण मोनूला म्हणजे दुसरा जो खरगोश आहे त्याला जंगलामध्ये आपण वापस सोडून देऊ, की जेणेकरून त्याचे जे आई-वडील असतील किंवा त्याचे जो घर असेल, नैसर्गिक घर जे आपण बोलतो, त्या नैसर्गिक घरामध्ये, नैसर्गिक वातावरणामध्ये तो राहील आणि तो त्या दुःखाच्या बाहेर येईल आणि तो जास्त काळ जगू शकेल. तो बघा आणि पियुष पण एक निर्णयावर आला, की हां, मी मी मोनूशिवाय राहू शकेल. तो मग या ठिकाणी तर डिसिजन झाला, की ठीक है, शैलेश से कहूँगी कि वह रात को गाड़ी निकाले और हमें जंगल में ले चले. रात में ही खरगोश दिखाई पड़ते हैं. शायद मोनू के माँ-बाप भी हमें दिखाई पड़ जाएँगे. दादी, मैंने आपसे कहा था ना, मुझे तोता भी चाहिए, कहा था. अब मुझे तोता नहीं चाहिए दादी. मानवी दी ने पीयूष को सीने से भी लिया और दनादन उसका मुँह चूमने लगी. तर बघा बेसिकली या ठिकाणी आपल्याला बोलतोय की एखादा दुःखाचा प्रसंग म्हणजे बघा म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे या ठिकाणी आपला लेसन तर संपलेला आहे. तर काही ज्या गोष्टी आहेत ते मी तुम्हाला सांगतो. ते सांगायचं तात्पर्य हे की एखाद्या माणसाचं भलेही बघा आता आपण राहतोय मुंबई शहरामध्ये राहतो. मुंबई शहरामध्ये राहता आपण आपल्या आई-वडिलांकडे राहतो आणि आपण आपल्या घरामध्ये राहतो. तर भलेही आपल्याला दुसरं घर किंवा दुसरी काही गोष्ट कितीही चांगली भेटो, कितीही चांगली भेटो, भले आपला दुसरा शहर किंवा दुसरं घर किंवा बेसिकली बोलण्यात आलं, की दुसरे आई-वडील, ते दुसरे लोकं जे आपल्याला सांभाळून घेतील, म्हणजे दुसरे आई-वडील जर आपल्याला भेटले, तर भले ते कितीही चांगले असो, पण कुठे ना कुठे आपल्याला आपला जो नैसर्गिक जो रिश्ता आहे किंवा नैसर्गिक जो गुणधर्म आहे आपल्यामध्ये, की ज्यांच्यासोबत आपण नैसर्गिकरित्या जोडलेलो आहोत, त्यांच्या त्यांच्यापासून दूर आपण जास्त काळ टिकू शकत नाही आणि जर आपण राहिलो, तर त्यामध्ये आपलं नुकसान आहे. अशा प्रकारचं चित्रण या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. तर त्याचप्रमाणे हे फक्त आपल्यासोबतच नाही, तर प्राण्यांवर्गांसोबत सुद्धा आहे, की प्राणी जर नैसर्गिकरित्या किंवा त्यांच्या जंगलाच्या ठिकाणी म्हणजे जसं बघा, की आपण प्राण्यांना घरी पाळतो किंवा त्यांना हे बोलतो. ते कुठे ना कुठे भलेही आपण त्यांना फ्रीली आपल्या घरामध्ये अ, फिरू देतो. परंतु कुठे ना कुठे आपण त्यांना डांबून ठेवल्यासारखं किंवा कुठे ना कुठेतरी आपण बघा जसं माणसासाठी जैल आपण बोलतो, की जेलमध्ये ते डांबून ठेवलेले असतात. भले ते तिथं सर्व्हाईव्ह करत असतात. सर्व्हाईव्ह म्हणजे ते राहत असतात. परंतु ते कुठे ना कुठे डांबलेले असतात. म्हणजे जेलच्या बाहेर ते निघू शकतात का? नाही. ते आपल्यासारखे भटकू शकतात का? द इज नो. त्याचप्रमाणे प्राण्यांसारखे पण असतं, की जंगलामध्ये ते आरामात ते भटकू शकतात. त्यांना हवं ते कृत्य ते करू शकतात आणि त्या नैसर्गिक वातावरणात ते राहत असतात. तर सांगायचं तात्पर्य आहे, की जी गोष्ट जंगल आहे, जे प्राण्यासाठी आहे, तर प्राण्याचे जे म्हणजे आपण बोलतो, की बघा प्राण्याचे जे जंगल आहे, त्यांचे जे आयुष्य आहे, ते जंगलामध्ये हे खूप जास्त आणि चांगल्या प्रकारचे ते त्यांची लाईफ स्पेंड करू शकतात. परंतु जर त्यांना आपण आपल्या घरी आपण डांबून ठेवायचं म्हणजे आपण जर भले आपण पाळण्याचा त्यांना प्रयत्न करत असतो, तरीसुद्धा त्यांना कुठे ना कुठे त्यांची जे नैसर्गिकरित्या होणारी वाढ किंवा नैसर्गिकरित्या होणारी त्यांची प्रगती याच्यात कुठे ना कुठे आपल्याला कमतरता आपण बघू शकतो, राइट? कुठे ना कुठे त्याच्यामध्ये एक त्यांच्या ग्रोथमध्ये एक स्टॅग्नेट आहे किंवा कुठे ना कुठे ती ग्रोथ त्यांची कमी झालेली आपण बघू शकतो. तर धिस इज द थिंग
या देशामध्ये आपण बघत